मंडळींनो, आधीपासून ना लय आकडत होतं की आपल्या हेअर केअरची गरज नाही, स्किन केअरची गरज नाही. पण आता माझ्याच अंगाशी इला केसांचा भुसकाट पडत इला आणि आता काय नाही केलंय ना तर खैची आव झिलगोती येत सांगा मका. तर एकान झाला आळशी लाव पाण्यात गरम करून, पण ता दिसत होता शेंबडासारख्या, पण ता लावलाय. नहालाय दिलंय मस्त आणि आज शेजारी वहिनींकडे गेलेले कारण आज पान टाकूचा होता शेजारी वहिनींकडे. कारण आज असा दसरो आणि काकींचो असता उपवास, त्याच्यामुळे ते घालतात बारक्या बारक्या चेडवांका जोक. मी पण केलंय मोठा नाही म्हटलं आपण पण हिंच्याकडेच. तर म्हणजे ना ह्या बघा सासू सुनेचा प्रेम. सासू सांगत होती, सून तसा घालून मस्त बनवीत होती. असा जर सगळ्या घरात होईत ना तर संसार लय भारी टिकतील. तर माझं काही कामाचा उपयोग नाही. मी आपला वाईस तकडी तोंड घातलंय, पाटी इलंय, बाय बरोबर खेळलंय, दादानं आईस्क्रीम आणलं ता सुद्धा खाल्लंय आणि मस्त ताणून दिलंय. कारण आज अख्खो दिवस मी त्यांका दिलेला होतंय, त्याच्यामुळे आपल्या काही एक काडियाचं काम करूचा नाही होता. तर झोपान वगैरे उठलाय आणि परत वहिनींकडे गेलाय. आणि माझ्या माणसाक नाही होती सुट्टी, त्याच्यामुळे त्याचं जीव खा 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 खाल्लंय. आणि मंडळीनं जीव खाऊन पोट भरला नाही तसं म्हटलं आता जेवक बसा व्हाया, कारण आधीच मॉप भाजलेले. तर मस्तपैकी पंगत बसली आणि मंडळीनं मेनू होतो भात, भजी, पुरणपोळी, कटाची आमटी. आणि त्या कटाच्या आमटे असो काय तरा इलली ना मंडळीनं की खाणारा खायतच रवात आणि बघणारा बघितच रवात. तर मस्तपैकी मंडळीनं खालाय, पंगत बसली आमची. खाता खाता लय विषयांवर चर्चा झाली आणि आता खालेला जिरा व्हाया, त्याच्यामुळे म्हटलं चला आईस्क्रीम खाऊ जाऊया. मंडळीनं चलत चलत आईस्क्रीम खाऊ गेलो आणि आपले मंडळीनं लय लाड नाहीत. गप गेलाय या उचलल्याने खाले आणि ह्यांचा अजून गोतावळ संपतच नाही होता. आपण आपल्या घरात उचलला, खाला आणि घरा केला. पण मंडळीनं हाली खराच पनवती लागली हो. दुसऱ्या दिवशी अंग सोडून ताप, आणि तो पण असो की कामाक सुद्धा जाऊ शकत नाही, डोळं उघडत नाही होतं. अवस्था बघा जरा चेडवाची.